मार्च आणि आज आहे मायराचं 1.5 महिन्याचं इंजेक्शन. म्हणजे आज मला भरपूर अशी कामे आहेत, बँकेत पण काम आहे आणि मायराला इंजेक्शन द्यायला पण जायचंय. तुम्हाला मी दाखवते. आज सकाळी लवकर उठले मायराला इंजेक्शन द्यायचे म्हणून. मायरा तिथं झोपलेली आहे. तोपर्यंत म्हटलं मी मशीन लावून घ्यावी म्हणून मी मशीन लावले. कपडे वॉश होतात. इकडे किचन आवरायचे, भांडे वगैरे झाले. आता चहा नाश्ता करायचाय, आंघोळ करायची आणि आज तुम्ही माझा कंटिन्यू व्हिडिओ करा. तर आज भरपूर कामं आहेत, तर मी तुम्हाला दिवसभराचा पूर्ण ब्लॉग दाखवेन. मायराचं इंजेक्शन, अजून देवीला पण जायचंय, अजून बँकेत पण जायचंय. तर चला नेक्स्ट करू. आज शॉपवरती भरपूर कामं होती. मायराचा आज 1.5 महिन्याचा डोस पण होता. त्यासाठी खूप म्हणजे मला तर खूप भीती वाटत होते. त्यासाठी मी बहिणीला बोलवून घेतलं होतं, कारण मी मायराला रडतानाही पाहू शकत नाही. म्हणून मी इंजेक्शन देताना तिच्याकडे दिलं होतं. तिने इंजेक्शन वगैरे दिलं. तिला 3 इंजेक्शनं दिली. 2 मांडीत दिले, 1 हातात दिलं. मायरा खूप रडत होती. मला ते पाहत नव्हतं, तरी पण ती इंजेक्शनं देणं हे खूप गरजेचं होतं. त्यासाठी मग मी ती इंजेक्शनं दिली. पण आज रात्रभर तिला झोप नाही येणार, म्हणजे दुखणार, ताप येणार असं सांगितलं होतं. तर मग तुम्ही पहा, इंजेक्शन देत आहे. मायरा खूप रडत आहे, पण मी आवाज म्यूट केलेला आहे. घरी आल्यानंतर तिला तापाची गोळी दिली, जी त्यांनीच दिली होती. ताप यायची वाट पाहू नका, गोळी देऊन टाका असं सांगितलं होतं. आणि बर्फाने शेकायला लावलं होतं. मी अर्धा तासाला तिला जसं सोसून तसं बर्फाने शेकत होती. ती हात लावून सुद्धा देत नव्हती. पण नंतर तिला पण सवय झाली. मग ती थोडं शेकून द्यायला लागली. तिला खूप त्रास होत होता आणि ती बिलकुल खाली नव्हती, मांडीवरच होती. शॉपवर पण भरपूर काम होतं, त्यासाठी खूप अवघड झालं होतं. शॉपवर तिला घेऊन जायचं होतं. तिला घ्यायला कोणी नव्हतं. बहिणीला फोन केला होता, ती काय आज आली नव्हती, कारण तिला पण तिच्या घरची कामं असतात. शॉपवरती घेऊन गेल्यानंतर ती थोडा वेळ झोपायची. त्या झोपेच्या वेळेत मग मी काम करायची. ती रडायला लागली की परत तिला घ्यायची. असं करत आम्ही हे काम केलं. आम्हाला पूर्ण नाईट करायची होती. 200 ते 250 टी-शर्ट आहेत, ते अर्जंट द्यायचे होते. तुम्ही पाहू शकता, छावा चित्रपटाचे प्रिंट घेतलेली आहे तिने, किती छान दिसते. 7-8 टीम आहेत. हे प्रत्येक टीमचे एक टी-शर्ट मी दाखवते तुम्हाला. हे पहा, फोटो काढण्यासाठी मी अंथरलेला आहे. हे पहा, शॉर्ट कॉलर चेन असा हा पॅटर्न आहे. बॅक फ्रंट सप्लिमेशन पॅटर्न आहे. इथं पूर्ण टी-शर्टचा ढीग पडलेला आहे शिवून, तुम्ही पाहू शकता. हा मायराच्या नावाने आपण जो नवीन शॉप ओपन करत आहोत त्याचा बोर्ड आहे, तो इकडेच ठेवलेला आहे. अजून शॉप ओपन करायला टाईम आहे, त्यासाठी तुम्ही पाहू शकता. दिवसभर काम केलं. दिवसभर कामात कसं तरी वेळ निघून गेला, पण रात्री मायरा राहणार नव्हती हे तर नक्कीच होतं. मायराला राहून ताप येत होता. त्यांनी दिलेली गोळी पण मी देत होते. तिला ओल्या कपड्याने पुसून पण घेत होती. सारखं तिला औषध देणं पण बरं नव्हतं, कारण ती अजून खूप छोटी आहे. रात्र झाली तरी पण आम्ही खालीच होतो, कारण आज आम्हाला इथंच मुक्काम करायचा आहे. शॉप आणि घर जवळ असल्यामुळे हे खूप पॉसिबल आहे की मी इथं मायराला घेऊन येऊ शकते. तुम्ही पाहू शकता, हे माझं पूर्ण शॉप आहे. हे काउंटर आहे. काउंटर तुम्ही पाहू शकता. हा बाहेरचा एरिया, हे काउंटर आणि हे मशिनी वगैरे, हे असं माझं छोटंसं शॉप आहे. रात्री काम करून झाल्यानंतर मग संध्याकाळी दुपारचा नाश्ता पण मी आज बाहेरूनच मागवला होता. हे पहा, मायरा कशी झोपलेली आहे. झोपती, उठती, खेळती. आता तर सध्या काही पेन होत नाही आहे, पण तिला नक्की होणार आहे. रात्र आम्हाला अशीच काढावी लागणार आहे. घरी तरी मला बसूनच राहायचं, इथं तरी बसूनच राहायचं. त्यासाठी मी पण शॉपवरच राहणार आहे. संध्याकाळ झाली. संध्याकाळचं जेवण, माझ्या मैत्रिणीचा घरून डब्बा आला. मी बाहेरून जाऊन पावभाजी आणि पुलाव आणलं. पावभाजीसोबत 2च पाव आले होते, ते पुरणार नाही म्हणून मी ब्रेड आणलं. माझ्या मैत्रिणीच्या डब्यात आज भरपूर मेनू आले होते. शेवगा फ्राय, घेवडा, अजून जिलेबी, वरण भात, चपाती, आलू मटरची पातळ भाजी, असा हा तिचा मेनू होता. छान असं सगळं आम्ही मस्तपैकी जेवण केलं. जेवण केल्यानंतर आम्हाला परत काम करायचं होतं, म्हणून आम्ही भात खायला थोडंसं हेच होत होतं. म्हटलं झोप येईल, पण जेवण टाकून पण द्यायचं नव्हतं. त्यासाठी आम्हाला हे सगळं फिनिश पण करायचं होतं.
तुम्ही पाहू शकता मायराला मांडीवर घेऊन मी जेवण करत आहे. तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. थांबते आता मी इथंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. रात्रीचे 2 वाजलेले आहेत. बाय बाय.